काय मग टिटू, पोरीगिरी पाहणं चालू केलं की नाही यावर्षी? पोरीचा गेला होता परवा दिवशी एक ठिकाणी. मग काय झालं? काय म्हणते सांगता म्हणे 2 दिवसात. मोबाईल पूर्ण चार्जिंग करून ठेवला 2 दिवसापासून, पण फोन काय आला नाही. अरे बापा, तू वाटच बघत आला 2 दिवस? अरे 1 दिवस वाट बघायची आणि जर फोन नाही आला तर समजून जायचं. काय समजून जायचं? त्यांले पोरगा पसंत नाहीये म्हणून. काय रे बापा, तू तर फोनाची वाटच बघत बसलाय. मला वाटलं सांगते ते. अरे बापा, दुसऱ्या ठिकाणी पोचला पण असणार त्यांचा बायोडाटा. या वर्षी पण कुवारा सांडत राहतो बापा हा. अरे माझ्या होऊन जातं रे कधीपासून, पण माझ्या शेजारचे काड्या करताना त्यांना वाटतं याच्या होऊन जाईन आणि आपल्या पोराचं राहून जाईन आणि मग आपल्या पोरावर लोक हसतील. बरोबर बोलला तू, शेजारी चांगले पाहिजे नाही तर पुरी जिंदगी झंड आहे. बरं, हे शेजारी काय सांगता माहितीये का, की पोरगा 90 हाणते. आता तर सर्वच पिता, त्यात कोणती मोठी गोष्ट आहे? कोणाचे दिसते कोणाचे लपते. बरं तू सांग ना, कधी मी पितो का? हा, फुकटाची कधी भेटली तर कधी मधी पितो मी. पेत नको जाऊन रे मग. हो 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 हो, इकडे बघ बरं. तू काय पित नाही का बाप्पा? मला कसं मुलगी बघायचे टेन्शन नाही. हाय माझी मामाची मुलगी बुक. हा, चलेगा रे भांजे, चलेगा रे. का रे बाप्पा, काय झालं तुले? इथलं का हसतोय? याच्या मामा याला घरी येऊ देत नाही. फोन करून सांगतो तू काय येऊ नको बाप्पा, आणि हा मला शिकाडतोय आडी. मामा काय देणार नाही मुलगी, मी पडूनच नेईन मामाची मुलगी. चलेगा रे भांजे, चलेगा रे. अरे बाप्पा, पण ती येईन का तुझ्यासोबत? तू तिच्या घरी गेला का ती तिच्या मामाच्या घरी चालली जाते? मला तर नाही वाटत ह्या जन्मात माझ्या होईन. अरे 35 झाला ना रे मी. तुला काय वाटतं रे, तुझे होईन का? माझं काय होईन? पोरीचा बाप बोलतो नोकरी पाहिजे, शेती पाहिजे. त्यांच्या घरी झोपायला जागा नाही, एकामेकावरती झोपतात ते आणि बोलतात नोकरी पाहिजे, शेती पाहिजे. का रे, विदेशमध्ये चालता का आपण? का रे बापा, विदेशमध्ये जाऊन काय करशील तू? अरे विदेशमध्ये जाऊन आपण प्लंबर हो नाही तर डिलिव्हरी बॉय हो. ओ बापा, तू मोबाईल कमी पाय रे. इधर आहे रे बेटा, नाही तर भर चौकात नंगा करून लोक मारतील तुले चपला चपला गन. काय रे, मी काय बोलतोय, आता आपलं लग्न होत नाहीये तर मग आपण काय करायचं आता? काय करायचे का काय करायचं? सन दारू प्यायची, सन मटण खायचं, मस्त फिरायचं चौकात, ऐश करायचं आणि काय. का रे, तुम्ही असं आवारा गर्दी करतील, सन दारू पितील, सन मटण खातील, भर चौकात फिरतील, ऐश करतील, मग तुमच्या आई वडिलांचं काय होणार? जे तुमच्या भरोश्यावर बसले, त्यांनी तुम्हाला इतकं मोठं केलं, शिकवलं, तर तुम्ही हे फळ देणार आहे त्यांना? बरोबर बोलतोय भाऊ तू. तू आमचे डोळे उघडले. आम्ही तर असा विचार करत होते की ज्याचे लग्न होत नाही तो काही कामाचं नाहीये, पण आपण दुसरे काम, चांगले काम करू शकता. रतन टाटा बघितलं, त्यांचं लग्न नाही झालं पण ते किती परोपकार करताय, गरिबांची सेवा करताय. आपण पण असं काहीतरी करू. बरोबर बोलला. आता आपण आजपासून सन्मार्गावर लागू आणि आपले चांगले कार्य करू. मित्रांनो, तुम्हाला पण विनंती आहे की असे वाईट सवय लावू नका आणि आपलं भविष्य बर्बाद करू नका. धन्यवाद.